पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी दीपक मांडवकर। आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। मंडळी, संपूर्ण महाराष्ट्रभर आईचा जागर चालू असताना या ठिकाणी मी नालासोपारा वसई विरार परिसरामध्ये आहे आणि नालासोपारा वसई विरार परिसरामध्ये नागिनदासमध्ये असलेली ही देवी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भाविक भक्त या ठिकाणी जमा होतात। गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी नवसाला पावणारी ही देवी आहे। खऱ्या अर्थानं या देवीचं सत्व या ठिकाणी आपण जाणून घेऊया यांच्या मंडळाच्या माध्यमातून। सर, गेले कित्येक वर्षापासून या ठिकाणी तुम्ही देवीची स्थापना? आमची स्थापना आता हे 22 वर्ष आम्हाला, आणि आमच्या मंडळावर ते सर्व असं कुठलं याचं हे नाही, अर्धे सगळे मिक्स लोकच आहे आपल्याकडे, जे महाराष्ट्रीयन आहे, अर्धे UP-वाले आहे, गुजराती आहे, आणि आमच्या मंडळाला सर्व चालवतात आणि सर्व प्रकारे। तसं आमचं महिला मंडळाचं पण याच्यामध्ये भरपूर छान योगदान आहे। आणि पूर्ण कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही भरवतो, आणि कोणाचा ट्रस्टीमार्फत पण आम्ही चालवतो। कोणाला काय कार्यक्रममध्ये कोणाला लागलं, कोणाचं जसं सहकार्याला लागलं असेल, कोणाला औषधाचा खर्च किंवा कोणाला चेअर कार, तसे आमचे जे मंडळाचे अध्यक्ष आहे माननीय श्री जया भावसार मॅडम, ते आमचे सामाजिक हे चालवतात, सेवा संस्था चालवतात। हां, त्यांच्या आमच्या मंडळात खूप योगदान दिलेलं आहे। आम्ही मंडळाचे त्यांचा खूप खूप आभार। जया मॅडम, खरंच या ठिकाणी आता पण तुम्ही म्हणता की नागिनदास परिसरामध्ये एक जनसेवा तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाली। त्याच पद्धतीने या ठिकाणचे जे भाविक आहेत त्यांना सुद्धा एक देवीची स्थापना करून तुम्ही एक दर्शनासाठी ही भाविकांच्या दर्शनासाठी हे उपलब्ध करून दिले। कशा पद्धतीने सुरुवातीला तुम्ही ह्या जनसेवेमध्ये आलात? माझे तर रॅशनिंगची दुकान आहे, ओळखतात सगळे, तर आम्हाला असं वाटलं का केलं पाहिजे आमच्या एरियात। 22 वर्ष आणि आम्हाला 22 वर्षापासून, आणि मेन तर आम्हाला देवी नवसाला पावते हे केव्हा माहीत पडलं, कोरोना झाला ना, आमच्या एवढ्या एरियात कुणालाही नाही झालं। मग आमची देवी नवसाला पावणारी आहे। गेले 9 दिवसापासून तुमची ही सेवा आहे। कशा पद्धतीने त्या सेवेमध्ये तुम्ही महिला मंडळासाठी कशा महिला मंडळासाठी कार्यक्रम आहेत, वेगळे वेगळे हळदी कुंकू कार्यक्रम ठेवलेले आहेत, लहान मुली जेवायला दिलेल्या आहेत, आणि बाकी इतर कार्यक्रम अमरनाथ प्रजापतीने आमच्या महिला सदैव केव्हाही तयारच असतात। अर्ध्या रात्री हाक मागली तरी पण या ठिकाणी खऱ्या अर्थानं जाणून घेतलं की या ठिकाणी जर बघितलं गेलं तर जया मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी जनसेवा चालत असताना या ठिकाणी अमरनाथ दादा सुद्धा आहेत, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी परिसरामध्ये दादा तुमच्या माध्यमातून जनसेवा केली। बघा, आमचं कसं आहे, देवी बसते, आम्ही सर्व एकत्र करतात आम्ही इकडे, आणि आम्हाला छान वाटतो हे करायला देवीला। 22 वर्ष झाला, हे 10 दिवस कसे निघतात ते आम्हाला कधी माहीत नाही पडतं। असं आहे। ठिकाणी तुम्ही एक समाजसेवक म्हणून सुद्धा आहे, या परिसरातल्या लोकांसाठी, या देवी संदर्भात किंवा परिसरातल्या लोकांसाठी तुम्ही काय सांगा? परिसर काय म्हणजे जे पण आपल्या लोकांना सहयोग लागतात ते आम्ही करून देतो। मी आहे किंवा पुणेकर आहे, जया भावसार आहे, कोणाला काही तकलीफ असेल तर आम्ही त्यांना हेल्प करतो। आमच्या मंडळात जे पण आमचं फंड असतात त्याच्यामधून आम्ही त्यांना देतो, असं काय नाही। धन्यवाद। या ठिकाणी आपण जाणून घेतलं केवळ नवरात्र नाही तर या नवरात्रीच्या माध्यमातून देवी स्थापन झाल्यापासून असू दे किंवा संपूर्ण वर्षभर असू दे की यांची जनसेवा ही कंटिन्यू चालत असते। यांच्या जनसेवेमध्ये परिसरामध्ये एखाद्या अडलेल्या माणसाला किंवा गरजू व्यक्तीला सुद्धा या ठिकाणी सढळ हस्ते मदत केली जाते। कला, क्रीडा आणि सांस्कृतिक माध्यमातून सुद्धा, वैद्यकीयच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी औषधं पुरवणे असू दे किंवा एखादी शस्त्रक्रियेसाठी या सर्वात मोठी या ईश्वरी सेना च्या मित्रमंडळाच्या माध्यमातून मदत केली जाते। कॅमेरामॅन तुषारसह दीपक मांडवकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, नालासोपारा।